रामकृष्ण हरी मित्रांनो, मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आमच्या माता आणि भगिनींच्यासाठी व्हिडिओ आहे. पद्मपुराणातील एका पतिव्रता स्त्रीची सुंदर अशी कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एका पतिव्रता स्त्रीनं आपल्या पतीचा प्राण वाचवण्यासाठी 38 दिवस सूर्याला उगवून दिलं नव्हतं. सुंदर अशी कथा आहे की अक्षरशः तुमच्या डोळ्यातून पाणी येईल बघा की पतीवरती प्रेम करावं तरी कसं. आणि व्हिडिओच्या शेवटी आम्हाला फक्त रामकृष्ण हरी अशी कमेंट जरूर करा. चला, सुंदर ही पद्मपुराणातील दिव्य कथा आपण ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या पतीला दीर्घायुष्य तर नक्की मिळेल आणि शरीर निरोगी होईल तुमचं दोघांचं. सुंदर अशी कथा दिव्य आपण ऐकूया. प्रतिष्ठानपूर नावाचं एक नगर होतं आणि या नगरामध्ये कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण अतिशय सुंदर दिसायला होता आणि या ब्राह्मणानं विवाह केला एका सुंदर अशा मुलीबरोबर. आणि ती मुलगी धार्मिक वृत्तीची होती, भगवंताची सेवा करणारी होती. आता विवाह वगैरे झाला, दोघही पती पत्नी आपल्या घरी आले आणि अगदी सुखाने संसार करू लागले. परंतु या ब्राह्मणाला काही दिवसातच एक भयानक असा आजार घडला. म्हणजे त्याच्या सर्व अंगाला कोड फुट, सर्व अंगातून घाण पाणी वाहू लागलं, रक्त येऊ लागलं, दुर्गंधी येऊ लागली. तरी सुद्धा ही त्या ब्राह्मणाची पत्नी आपल्या पतीची सेवा करत होती. दररोज त्याला आंघोळ घालायची गरम पाण्यानं, सगळं शरीर त्याचं कपड्यानं साफ करायची, कपडे त्याला घालायची. त्याला जेवणही हातानं बघा म्हणजे खाता येत नव्हतं, लहान बाळाप्रमाणे त्याला जेवण चालत होती. दिवसामागून दिवस चालले. ही ब्राह्मणाची पत्नी आपल्या पतीला देव मानत होती, देवाप्रमाणे आपल्या पतीची सेवा करत होती. एवढी पतिव्रता होती बघा. दिवसामागून दिवस चाललेले होते. परंतु या ब्राह्मणाचा आजार काही बरा होत नव्हता. आजार उलट वाढला. या ब्राह्मणाच्या अंगातून इतकी दुर्गंधी सुटली की गावातील लोकही ब्राह्मणाच्या घराकडे येत नव्हती बघा. म्हणायचे आम्हाला रोग लागल, लांबून जायची तिच्या घरापासून निघून बघा. आणि ही घरात पत्नी आपल्या पतीची एवढी सेवा करत होती. दिवसामागून दिवस निघून चालले होते आणि एके दिवशी आपल्या घराच्या समोरचं अंगण ती पत्नी साफ करत होती. आणि या ब्राह्मणाच्या घराजवळून एक सुंदर असणारी त्याच गावातील वेश्या चाललेली होती राजाच्या दरबारात. आणि या ब्राह्मणाचं लक्ष, ब्राह्मण बघा कॉटवरती पडलेला होता, बाजेवरती, आणि बाजेवरून या ब्राह्मणानं त्या वेशीकडे पाहिलं. आणि या ब्राह्मणाच्या मनामध्ये विचार वाईट आला, अप्सराप्रमाणे दिसणारी ही वेश्या जर माझ्या घरी आली तर माझ्यावर बोलायला तर मला किती आनंद होईल. हा ब्राह्मण विचार करत होता बघा. त्याच्या डोळ्यामध्ये चित्र होतं फक्त वेश्येचंच. आणि परत तो मनात उलटा विचार करू लागला की मला तर भयानक रोग झालाय, माझ्या अंगातून दुर्गंधी सुटली आणि सुंदर असणारी वेश्या माझ्या घरी येईल कशा. विचारानं हा ब्राह्मण बघा दुःखी झाला. आणि ब्राह्मणाची पतिव्रता पत्नी अंगण वगैरे साफ झालं, सगळं लोटलं आणि ती आपल्या पतीजवळ आली. पती हा विचार करत होता बघा, दंग होता विचारात त्या वेशीच्या. आणि या पत्नीनं ब्राह्मणाला विचारलं, स्वामी आपण दुःखी का बरं, काय विचार करताय आपण, आपल्या अंगावरच्या जखमा दुखत तर नाही ना, मलम लावू का. ब्राह्मणानं त्या ठिकाणी सांगितलं, अगं जखमा वगैरे माझ्या अंगावल्या काही दुखत नाहीत, परंतु आत्ताच आपल्या घराच्या शेजारून सुंदर एक वेश्या राजाच्या घरी गेली आणि या वेशेनं मला येऊन भेटावं अशी माझी इच्छा आहे. परंतु मला तर असा भयानक आजार, ही वेश्या मला भेटणार कशी, माझी शेवटची इच्छा आहे. ब्राह्मण म्हणला की मला या वेश्येनं भेटावं. आता बघा, ही पतिव्रता स्त्री आपल्या पतीवरती अफाट प्रेम करत होती. पतीला ती आपलं सर्वस्व त्या ठिकाणी मानत होती. आणि त्या ठिकाणी पतीला म्हणाले, स्वामी तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देते की वेशेला तुम्हाला भेटायला घेऊन येईल मी, तुम्ही नाराज होऊ नका. एवढं अफाट प्रेम या पतिव्रता स्त्रीचं आपल्या पतीवरती. दुसऱ्या दिवशी उठली लवकर ब्राह्मणाची पत्नी आणि गावात असणाऱ्या वेशेच्या घरी गेली बघा. एक पतिव्रता स्त्री दरवाजा खटखट वाजवला, वेशेने दरवाजा उघडला आणि समोर पाहिलं तर ही पतिव्रता स्त्री. घाबरली वेश्या सुद्धा. आणि वेश्या त्या ठिकाणी म्हणाले, ताई अहो तुम्ही इकडं कसं, आमच्या पाप्याच्या घराला तुमचे पाय कसे लागले का पतिव्रता स्त्रीचे. ब्राह्मणाच्या पत्नीने सांगितलं, अहो तुम्ही आमच्या घराजवळून गेला आणि ते आमच्या पतीनं पाहिलं आणि आमच्या पतीची इच्छा झाली की तुम्ही आमच्या घरी यावं
आणि म्हणून मी आले. या वेश्येने तात्काळ सांगितलं बघा लगेच की तुम्ही इथून लवकर निघून जा, कारण लोक तुम्हाला नावं ठेवतील. मी तुमच्या घरी आले असते, परंतु मी तुमच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला लोक नावं ठेवतील. तुम्ही एकच काम करा, तुमच्या पतीला माझ्या घरी घेऊन या. मी नक्की बोलेल 5 मिनिटं त्यांच्याबरोबर. ब्राह्मणाच्या पतींना आनंद झाला बघा, कारण पतीचं सुख ते माझं सुख या पतिव्रतेने मानलं होतं. आणि ब्राह्मणाची पत्नी बघा घरी गेली आणि आपल्या पतीला हे सगळं सांगितलं. ब्राह्मणाला आनंद झाला बघा. आता दुसऱ्या दिवशी या ब्राह्मणाला घेऊन वेश्येच्या घरी जायचं होतं, परंतु हा ब्राह्मण फार अशक्त झाला होता बघा. सगळ्या अंगातून त्यांच्या घाण. आता घेऊन जायचं कसं? गावातली लोक त्याला गावातून सुद्धा नेऊन देत नव्हती, एवढा वास त्याचा येत होता. पतिव्रता स्त्रीने विचार केला की आता पतीला मी पाटकळीव घेईल आणि गावाच्या बाहेरून रस्ता आहे जंगलातून घेऊन माझ्या पतीची इच्छा पूर्ण करील. आणि दुसऱ्या दिवशी बघा या ब्राह्मणाच्या पत्नीनं अक्षरशः पाटकळीव घेतलं या ब्राह्मणाला आणि जंगलाच्या रस्त्याने निघाली. परंतु या जंगलामध्ये एक घटना घडली. जंगलामध्ये एक मांडव्य नावाचे ऋषी राहत होते. फार मोठे तपश्चर्या करणारे होते आणि तपश्चर्याच करत होते बघा, समाधीस्थ होते. आणि जंगलाच्या शेजारी असणारे एक नगरात चोरी केली ती चोरांनी. आणि त्या राजाचं धन घेऊन चोर त्या जंगलातून चालले होते. राजाचं सैन्य पाठीमागं करत होतं. आणि त्या टायमाला या चोरांनी हे सगळं सोनं नाणं या मांडव्य ऋषीच्या कुटीत टाकलं बघा. तिकडं चोर पुढं पळून गेले. राजाचं सैन्य त्या ठिकाणी आलं आणि हे सोनं पाहिलं ऋषींच्या कुटीत. त्यांना वाटलं ह्या ऋषीने सोनं चोरले. कुठलाही विचार न करता राजाच्या सैन्यानं या मांडव्य ऋषींना त्या ठिकाणी अक्षरशः सुळावरती चढवलं बघा. तार घुसवली त्यांच्या मानातून, त्यांना अडकवलं होतं झाडाला. आणि सगळं सोनं घेऊन हे राजाचं सैन्य निघून गेलं. आता इकडं ब्राह्मणाची पत्नी ब्राह्मणाला पाटकुळी घेऊन या रस्त्यानं चाललेली होती. आणि जाताना या ब्राह्मणाचा पाय लोंबकळत होता खाली. तो ऋषींच्या डोळ्याला लागला. डोळ्याला लागल्याबरोबर ऋषींनी डोळे उघडले. त्यांना वेदना झाल्या, कारण सळ डोक्यातून बाहेर निघाली होती. ऋषी क्रोधित झाल्याने शाप दिला या ब्राह्मणाला की ज्याचा कुणाचा पाय लागला असेल माझ्या डोळ्याला त्याचा मृत्यू उद्या सूर्योदयापूर्वीच होईल, असा शाप दिला. आता हे ब्राह्मणाने ऐकलं. हे ब्राह्मण मोठ्याने रडायला लागलं की माझा मृत्यू उद्या होणार आहे, आता माझी भेट होणार कशी? ह्याच्या मनामध्ये वाईट विचार होता वेश्येकडे जाण्यासाठी. ब्राह्मणाच्या पत्नीने त्या ठिकाणी सांगितलं, स्वामी तुम्ही घाबरू नका, मी एक पतिव्रता आहे की माझ्या जीवनामध्ये तुमची मी सेवा केली मनमोकळ्यापणाने, अगदी जशी देवाची सेवा करावी तशी तुमची सेवा केली मी. आणि माझ्या जीवनामध्ये तुमच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही परपुरुषाकडे पाहिलं सुद्धा नाही वाकड्या नजरेनं. त्यामुळे मी पतिव्रता आहे. आणि मी आज या ठिकाणी सांगते की उद्याचा सूर्यच उगवणार नाही. मी जोपर्यंत म्हणत नाही उगव तोपर्यंत सूर्य उगवणार नाही. आणि असं त्या ठिकाणी बघा सूर्यालाच आव्हान केले एका पतिव्रता स्त्रीनं. आणि दुसऱ्या दिवशी बघा सूर्यच उगवला नाही त्या ठिकाणी, कारण सूर्य उगवला तर याचा मृत्यू होणार. एका पतिव्रतेच्या ताकदीनं सूर्यालाही उगवता त्या ठिकाणी आलं नाही. आणि अखंड हे विश्व अंधारात गेलं. सगळे देवता त्राहिमान करत ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणले देवा, अहो सूर्यच उगवला नाही, हे झालं कसं? असं आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं. ब्रह्मदेवानं अंतर्ज्ञानानं पाहिलं तर या पृथ्वीवरती एक ब्राह्मणाची बायको ही पतिव्रता, तिनं सूर्याला थांबवलेत आपल्या ताकदीनं. देवांना सांगितलं. देव म्हणले, अहो ब्रह्मदेवा, तुम्ही विश्व तयार केले, तुम्ही सांगा ना सूर्याला उगवायला. ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे बाबा हो, या पतिव्रतेची एवढी ताकद आहे की सूर्यालाही जाळून टाकील आपल्या तेजानं. आता आपल्याकडे एकच पर्याय, या पतिव्रतेला समजावण्यासाठी पृथ्वीवर जावं लागल. 33 कोटी देवता, सगळे देवता ब्रह्मा विष्णू महेश सगळे देव या पृथ्वीवरती आले या पतिव्रतेला भेटण्यासाठी. आणि समजू लागले ब्राह्मणाच्या पत्नीला की बाई, तू सूर्याला सांग उगवण्यासाठी, संपूर्ण हे विश्व अंधारात आहे. परंतु पतिव्रता स्त्री ऐकत नव्हती. म्हणली सूर्य उगवला तर माझ्या पतीचा प्राण जाईल. आता ऐकाना म्हणल्यानंतर ब्रह्मदेवानं सांगितलं की फक्त पतिव्रतेच ऐकल ही. आणि पतिव्रता कोण? तर माता अनुसया. माता अनुसयाकडे गेले बघा सगळे देव आणि विनंती करू लागले, माता आता तुम्हीच वाचपाया विश्वाला. या ब्राह्मणाच्या पत्नीला तुम्हालाच समजावं लागेल. आणि माता अनुसया त्या ठिकाणी गुरु दत्तात्रयांची माता बघा या ब्राह्मणाच्या पत्नीसमोर आल्या या ठिकाणी. आणि माता अनुसयाने शब्द दिला या ब्राह्मणाच्या पत्नीला की तू घाबरू नकोस, सूर्याला उगवण्याची अनुमती तू दे, तुझ्या पतीच्या प्राणाचं मी रक्षण करील, मी माझ्या तेजानं तुझ्या पतीला जिवंत करील.
असं त्या ठिकाणी वचन दिलं अनुसया मातेनं. आणि मग या ब्राह्मणाच्या पत्नीनं बघा सूर्याला अनुमती दिली उगवण्याची. 38 दिवस सूर्य या पृथ्वीवरती उगवला नव्हता. पद्मपुराणातली कथा आहे बघा, ही कुठलंही खोटं नाही. सूर्य उगवला आणि इकडं माता अनुसयेनं या ब्राह्मणाच्या पतीचे बघा प्राण वाचवले. कोड अंगाला पडले होते, ते सगळे कोडही नष्ट झाले. तो पती सुंदर दिसायला लागला त्या ठिकाणी. दोघही पती पत्नी सगळ्या देवांच्या पायाशी नतमस्तक झाली. एक दिव्य विमान त्या ठिकाणी आलं. दोघाही पती पत्नींना वैकुंठाला घेऊन गेलं. ब्रह्मांड विष्णूंचं विमान होतं बघा. एवढी पतिव्रता स्त्रीची ताकद आहे. आणि आमची कथा जास्तीत जास्त शेअर करा आपण. आणि शेवटी आम्हाला फक्त विश्वासाने एक कमेंट, रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा. रामकृष्ण हरी.